नमस्कार मंडळी. काय मग थंडी काय म्हणते? मस्त ना? अरे, हिला ओळखलत का? ही आपली संध्या, कृष्णराव आणि विजया यांची सुकन्या. हिचा जन्म 1952 वांद्र्यात झाला. वांद्रे म्हणजे आत्ताचा बँड्रा हो. संध्या सतीश, प्रदीप आणि संजीव या तिघा भावांची लाडकी बहीण. अरे, शिंदेंची लाडकी बहीण योजना इथूनच इन्स्पायर नाही ना? असो. अरे च्या, आणि याला ओळखलात का? हा अनिल उर्फ अच्युत, साताऱ्याचे अनंत आणि आनंदी सावंत यांचा एकुलता एक सुपुत्र. याचाही जन्म 1952 सालचा. त्याच्या आजोळी बारामतीचा. आणि ही गोष्ट आहे या संध्या आणि अनिलची. यांचे लग्न 13 डिसेंबर 1975 साली, म्हणजेच आजपासून 50 वर्षापूर्वी पुण्यात झाले. अरे, आठवत आहे का? याच साली शोले पण रिलीज झाला होता. हां, याचा संदर्भ तुम्हाला पुढे लागेलच. आमची संध्या पाककला, चित्रकला, रांगोळी, शिवणकाम, भरतकाम आणि कितीतरी गुणांमध्ये निपुण होतीच. पण अनिलची कौतुकाची थाप पाठीशी असल्यामुळे ती अजूनच खुलत गेली. और गले का हार हुई, रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई. सुबह को जब हम नींद से जागे, आँख तुम्हीं से चार हुई, रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई. हो 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 हो, आमचा अनिलही रुबाबदार, देखणा, राजबिंडा, सुस्वभावी, जबाबदार, समजूतदार. अनिलने संध्याचे मन जिंकले होतेच, आणि त्यालाही संध्यासारखी लागवी बायको मिळाल्यामुळे त्यांचा संसार बहरतच गेला. अच्छे लगते हैं ये धरती, ये नदिया, ये रहना और तुम. या दोघांचा संसार मुंबईत कल्याणला आनंत आणि आनंदी, म्हणजेच भाऊसाहेब आणि नी यांच्या वटवृक्षाखाली सुरू झाला. हा छोटू आपला अमोल. अनिल आणि संध्या यांचं पहिलं अपत्य. योगायोगाने याचा जन्म 4 सप्टेंबरचा, म्हणजे अनिलच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशीचा. अमोल शांत, हुशार आणि गोंडस बाळ होता. आणि ही कोण आहे? ही आहे वासंती. इथे आला शोलेचा संदर्भ.
म्हटलं होतं ना, अनिल आणि संध्याचं लग्न झालं तेव्हा शोले पिक्चर आला होता आणि त्यातली अखंड बडबड करणारी बसंती यांच्या घरी मात्र 1980मध्ये वासंतीच्या रूपात आली. वाटतंय की नाही? जाने मन तेरे दो नयन चोरी चोरी लेके गए देखो मेरा मन जाने मन जाने मन जाने मन मेरे दो नयन चोर नहीं सजन तुमसे ही खोया होगा कहीं तुम्हारा मन जाने मन जाने मन हाँ जाने मन आसमां के नीचे हम आज अपने पीछे प्यार का जहां बसा के चले कदम के निशान बना के चले आसमां के नीचे हम आज अपने पीछे प्यार का जहां बसा के चले कदम के निशान बना के चले तुम चले तो फूल जैसे आंचल के रंग से सज गई राहें पास आओ मैं पिन्हा दूं चाहत का हार ये खुली खुली बाहें जिसका हो आंचल खुद ही चमन कहिए वो क्यों हार बाहों के डाले अरे आसमां के नीचे हम अनिल आणि संध्या दोघे मुंबईत म्हणजे कल्याणमध्ये राहत होते. पण तिथले धकाधकीचे आणि गर्दीचे पण गोड आठवणींचे वातावरण मागे सोडून त्यांनी नाशिकसारख्या शांत आणि थंड हवेच्या ठिकाणी जायचे ठरवले. नाशिकमध्ये आल्यावर सुरुवातीला स्वतःचे घर बांधून होईपर्यंत गोदावरी काठी एका भाड्याच्या घरात म्हणजेच इंद्रनील अपार्टमेंटमध्ये राहत होते. अनिल तर बदली घेऊन आलेलाच होता, पण आता संध्याची नवीन नोकरी, मुलांची नवीन शाळा आणि नवीन घराचं बांधकाम ह्यामध्ये भाऊसाहेब आणि नी यांचा खूप मोठा आधार होता. आता तर खरी तारेवरची कसरत चालू झाली होती. स्वतःचं घर बांधणं इतकी सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी खरंच जीवाचं रान करावं लागलं, खूप घामही गाळावा लागला. पण जेव्हा हे घर बनलं तेव्हा मात्र तो आनंद गगनात मावेनासा होता. आणि या गौरी मैना ह्याशिवाय आपल्या आठवणींचे किस्से पूर्ण कसे होतील? ही तर फक्त सुरुवात होती आनंदाची. इथून पुढे मुलांची उच्च शिक्षणं, त्यांची लग्न आणि मग नातवंड. हसीन है ये घर बहुत हसीन है ये घर
ह्या घराच्या अंगणात खूप सारी फळझाडे आहेत. पेरू, चिक्कू, सीताफळ, पपई, नारळ, जांभूळ, आंब्याची तर आमराईच आहे आणि फुलझाडे तर आहेतच. ह्या बागकामाची त्यांना आवड आहे आणि म्हणूनच त्यासाठी ते सवड काढतात. जीवन के सफर में राही मिलते हैं बिछड़ जाने को और दे जाते हैं यादें तन्हाई में तड़पाने को. ओ हो ओ हो ओ हो ओ हो. जीवन के सफर में राही मिलते हैं बिछड़ जाने को और दे जाते हैं यादें तन्हाई में तड़पाने को. ये रूप की दौलत वाले कब सुनते हैं दिल के नाले. हो ये रूप की दौलत वाले कब सुनते हैं दिल के नाले. तकदीर न बस में डाले इनके किसी दीवाने को. जीवन के सफर में राही मिलते हैं बिछड़ जाने को और दे जाते हैं यादें तन्हाई में तड़पाने को. जो इनकी नजर से खेले दुख पाए मुसीबत झेले. हो जो इनकी नजर से खेले दुख पाए मुसीबत झेले. फिरते हैं ये सब अलबेले दिल लेके मुकर जाने को. जीवन के सफर में राही मिलते हैं बिछड़ जाने को और दे जाते हैं यादें तन्हाई में तड़पाने को. दिल लेके दगा देते हैं एक रोग लगा देते हैं. हो दिल लेके दगा देते हैं एक रोग लगा देते हैं. हंस हंस के जला देते हैं ये हुस्न के परवाने को. जीवन के सफर में राही मिलते हैं बिछड़ जाने को और दे जाते हैं यादें तन्हाई में तड़पाने को. ओ हो ओ हो ओ हो ओ हो. आता सुरू झाली या दोघांची सेकंड इनिंग. अनिलने आता ज्योतिषशास्त्राचे शिक्षण घेतले आहे, त्यामुळे घरचे मित्रमंडळी सगळेच त्यांच्याकडे प्रश्न घेऊन जातात. संध्यानेही गीता पठणाचा अभ्यास केला. गीतेची परीक्षाही उत्तीर्ण झाली. आता जिहेला घरही बांधले आहे. स्वतःच्या तब्येतीची अचूक काळजी पण घेतात. त्यासाठी दोघे नियमित व्यायामही करतात. आणि आता हेच म्हणावेसे वाटते की जीवनात ही घडी
अशीच राहू दे, अशीच राहू दे. यहाँ महक वफा की मोहब्बतों का रंग है, ये घर तुम्हारा ख्वाब है, ये घर मेरी उमंग है. ना आरज़ू पे कैद है, ना हौसले पे जंग है. हमारे हौसलों का घर, हमारी हिम्मतों का घर. ये तेरा घर, ये मेरा घर, किसी को देखना हो घर तो पहले आके मान ले मेरी नजर तेरी नजर. ये तेरा घर, ये मेरा घर, ये घर बहुत हसीन है, 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 ये घर. दोष तेरा है ये तो हर दिन जब देखो करती हो झूठे वादे. संग संग चले मेरे मारे आगे पीछे तेरे समझू मैं तेरी राधे जा. दोष तेरा है ये तो हर दिन जब देखो करती हो झूठे वादे. तूने जाने दीवाने दिखाऊं कैसे तुझे मैं ये दिल की लगन. ओ जाने मन तेरे दो नयन चोरी चोरी लेके गए देखो मेरा मन. जाने मन जाने मन जाने मन. मेरे दो नयन चोर नहीं सजन, तुमसे ही खोया होगा कहीं तुम्हारा मन. जाने मन जाने मन हाँ जाने मन. छेड़ेंगे कभी न तुम्हें जरा बतला दो हमें कब तक हम तरसेंगे. हाँ, ऐसे घबराओ नहीं कभी तो कहीं न कहीं बादल
कभी न तुम्हें जरा बतला दो हमें कब तक हम तरसेंगे। हाँ, ऐसे घबराओ नहीं, कभी तो कहीं न कहीं बादल ये बरसेंगे। क्या करेंगे बरस के कि जब मुरझाएगा ये सारा चमन। ओ जाने मन